बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जलसमाधी आंदोलन पुकारलं। यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। पेनटाकळी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या ब्रह्मपुरी रायपूर या गावातील शेतकऱ्यांचे कालवे फुटून शेतजमीन खरडून गेल्या होत्या। 2 वर्षे उलटूनही त्या शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळाली नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी आक्रमक झाले आहे। पेनटाकळी प्रकल्पातील कालव्यात शेतकऱ्यांनी उड्या घेत मदतीची मागणी केली आहे। ज्या शेतजमिनी खडू गेल्या त्या शेतकऱ्यांना आमचं नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि हा कॅनल तात्काळ दुरुस्त झाला पाहिजे। बाहेर जायचं नाही, समाधी किंवा ब्रह्मपुरी रायपूर पासा या गावच्या लाखो शेतकऱ्याचं लाखो हेक्टर जमीन या कालवा फुटल्यामुळे नुकसान झालेलं होतं। ती खरडून गेली होती पूर्णतः आणि संपूर्ण नुकसान झालं होतं। त्या जमिनीचे पंचनामे होऊन 2 वर्ष झाले, मात्र अजूनही प्रशासनाने ते रक्कम 5,39,00,000 रुपये मंजूर झालेले असताना देखील त्या शेतकऱ्यांना ती रक्कम दिली नाही। आमचं म्हणणं ती तत्काळ त्या शेतकऱ्यांना रक्कम देण्यात यावी आणि शेतकरी या संकटात आहे सध्या, ती रक्कम त्यांना तात्काळ दिली पाहिजे। दुसरा विषय असा की उर्वरित गावांना आरसीसी ट्रपचं पूर्ण कॅनल दुरुस्ती करण्यासाठी 2 वर्षापासून त्याचे मुख्य अभियंता नाशिक याच्याकडे मंजुरीसाठी पत्र पेंडिंग होतं। आम्ही दिनांक 23 नोव्हेंबर रोजी पत्र दिलं, पालकमंत्र्यांना भेटलो, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। त्यानंतर 24 तारखेला नाशिकच्या विभागाने पत्र काढलं आणि हालचाली सुरू झाल्या, पण पुन्हा नाशिक विभागाने 8 तारखेला दुसरं पत्र काढलं, ते नागपूरला पाठवलं संबंधित विभागाकडे। पण नागपूरच्या अधिकाऱ्यांनी अजूनही ते पत्र मंत्रालयात सचिवाकडे पाठवलं नाही, संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे पाठवलं नाही। आमची राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री व लाभक्षेत्र मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की संबंधित शेतकऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून हा प्रश्न गेल्या 3-4 वर्षापासून प्रलंबित आहे आणि तात्काळ मार्गी लागला पाहिजे।